त्यांच्या छाताडावर नाचणाऱ्या अवलादी पाहिजे। आपल्याला नुसत्या नाच गाण्याच्या माध्यमातून इथं उभं होता येणार नाही। विद्यापीठ आपलं आहे, कुलगुरू आपला आहे, शिक्षक आपला आहे आणि विद्यार्थी सुद्धा आपला आहे, पण अभ्यासक्रम आपला नाही। या विद्यापीठाच्या माध्यमातून लाखो मुलांनी डिग्र्या घेतल्यात, पण आपल्या एकाही मुलाला सरकारी नोकरी मिळणार नाही। काय नाचायचं ते नाचा। हा 30 वर्षापासूनचा आपला महोत्सव चालू आहे। भीमा कोरेगावच्या 500 महाराजांचा इतिहास सांगितला जातो। अरे पण त्यांनी पेशवाई सुद्धा मातीत काढली। आज फडणवीस तुमच्या डोक्यावर नाचतोय, याची लाज आणि शरम सुद्धा आपल्याला वाटली पाहिजे। त्यामुळे हे काही पहिलं नामांतर नाही। नामांतराच्या लढ्यानंतर 30 वर्षानंतर सुद्धा तुमच्या प्रत्येकाच्या घरात ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बीपीए, बीसीए, बीएड केलेले, इंजिनिअरिंग, मेडिकल केलेले मुलं आहेत, मुली आहेत। त्यांना कधीही इथून पुढे नोकरी मिळणार नाही, याचा कधीतरी आपण विचार करणार आहेत की नाही। मी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आपल्याला याचं भान असलं पाहिजे। 15 दिवसापूर्वी परभणीमध्ये पोलिसांच्या पोलीस कस्टडीमध्ये आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला ज्या हरामखोर पोलीस अधिकाऱ्यांनी मारून टाकलं, त्याच्यातल्या एकावर सुद्धा अजून 302 चा गुन्हा दाखल झालेला नाही। आपल्या मुलांना जेव्हा मारलं जातं, मग नांदेड मधल्या अक्षय भालेरावचा खून असेल, सोमनाथ सूर्यवंशीचा खून असेल, अरे आपल्या मुलांचे मुडदे पडतात। तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणता देवेंद्र फडणवीस येतो का? तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणता नरेंद्र मोदी येतो का? तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणता शरद पवार, राहुल गांधी येतो का? अरे आपली माणसं मरतात, आपल्या माणसांना वाचवायला एकच नेता मैदानात असतो, बाळासाहेब आंबेडकर। नाचा, मी काही नाचण्याच्या विरोधात नाही, पण इथून पुढे आरएसएस आणि ब्राह्मणवाद्यांच्या छाताडावर नाचणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे। शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो। बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो। और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों, उस व्यवस्था को आग लगा दो। अरे ब्राह्मणवाद्यांची व्यवस्था जाळायची आहे की नाही? तुम्ही इथं बसून किती जरी नाचलात तरी प्रत्येकाच्या घरात काय समस्या आहेत ते आम्हाला माहिती आहे। प्रत्येकाच्या घरातलं रडगाणं काय ते आम्हाला माहिती आहे। 14 एप्रिलला नाचायचं, नाम विस्ताराला नाचायचं, फक्त नाचायचं काम आपल्या लोकांचं चालू आहे। पण निवडणुका आल्यानंतर आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की आता आपला दुश्मन तलवारीनं मारण्याची गरज नाही। तुमच्या हातात बाबासाहेबांनी ताकद अशी दिली आहे की बटन औरंगाबाद मध्ये दाबा, दुश्मन दिल्लीमध्ये मरतो। अरे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये आपलं रक्त पिणारे रानबोके कुठं बसलेत? आपलं रक्त पिणारे रानबोके दिल्लीमध्ये, आपलं रक्त पिणारे रानबोके मुंबईमध्ये, त्यांचा गळा दाबायचं काम करायचंय की नाही? आणि त्यांचा गळा नुसतं भाषण करून दाबता येत नाही, उपोषण करून दाबता येत नाही। हे मोर्चे आणि आंदोलन खूप झालेत। आंदोलन तर केजरीवालचं पण झालं, अण्णा हजारेचं जन लोकपाल आंदोलन, पण त्या आंदोलनातून ते केजरीवाल झालं मुख्यमंत्री। आंदोलन खूप बघितलंय, आंदोलन गांधीजीनं केलं, चले जाव आंदोलन। 55 वर्ष काँग्रेसचा प्रधानमंत्री झाला गांधीजीच्या आंदोलनाचा।
या देशात आम्ही काही एक आंदोलन पाहिलं नाही. आंदोलन ममता बॅनर्जीनं केलं पश्चिम बंगालमध्ये. टाटा ग्राम उद्योग हटाव, एक आंदोलन तिनं केलं, ती पण बाई मुख्यमंत्री झाली. आमचे रोज आंदोलन आहेत आणि आमचे आंदोलन आणि आम्ही बीजेपीच्या काँग्रेसच्या दरवाज्यात गोंडा घोळणाऱ्या अवलादीच्या तयार झालेल्या आहेत. त्यांचा कर्दन काळ आहे बाळासाहेब आंबेडकर. मी आज आपल्या सगळ्यांना हे मुद्दाम सांगणं गरजेचं आहे. मला माहिती आहे इथं बसलेल्या एकाही मुलाला आणि मुलीला सरकारी नोकरी मिळणार नाहीये. तुम्ही सांगू शकता का? या विद्यापीठात सगळे पीएचडी होल्डर मुलं आहेत. नेट केलेले, सेट केलेले, पीएचडी केलेले, इंजिनिअरिंग केलेले तुमच्या घराघरात आहेत ना. त्याला लागणार आहे का सरकारी नोकरी? कोण देणार आहे तुम्हाला? जेव्हा आमच्या मुला मुलींच्या पिढ्यांचा विचार केला जातो त्यामुळे फक्त विद्यापीठाचा विषय नाही, या विद्यापीठांमध्ये ज्योतिष्य शास्त्र शिकवलं जातं. काय शिकवलं जातं आता? ज्योतिष्य शास्त्र. मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की विद्यापीठ अच्छा है, मुख्यमंत्री मनू का बच्चा है. विद्यापीठ अच्छा है, प्रधानमंत्री मनू का बच्चा है. आमच्या सगळ्या लोकांना हे समजलं पाहिजे की तुमच्या सगळ्यांच्या वास्तविक समस्या, या समस्या सोडवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत. आणि त्याच बाळासाहेब आंबेडकरांना अडवणाऱ्या टोळ्या काही कमी आहेत? त्या बाळासाहेब आंबेडकरांवर बोलणारी माणसं कमी आहेत का? मी तुम्हाला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की या नामांतराच्या लढ्यात जे 19 लोक मेली, त्या 19 लोकांमध्ये नागपूरमध्ये एक पोरगा मेला, लहान पोरगा. त्याचं नाव अविनाश डोंगरे. पोलिसांनी त्याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याला मारलं. या नामांतरासाठी लहान मुलं मेली आहेत आपली. या नामांतरासाठी 19 माणसं मेली. जसं भीमा कोरेगावचं सांगितलं जातं, 500 महार लढले. ज्या महारांनी पेशवाई गाडली, महार लढले, पण इंग्रजांचा झेंडा फडकवला. आपला झेंडा कुठे आहे? महार लढले, महारांनी पेशवाई गाडली, पण आपलं स्वतःचं राज्य निर्माण करता आलं का? आपल्यावर हे पेशव्यांच्या अवलादी आरोप लावतात की हे लोक इंग्रजांच्या बाजूने लढले. हे किती लोकांना माहिती आहे? हे पेशवे इथले ब्राह्मणवादी, त्या ब्राह्मणवाद्यांना मला सांगायचंय, अरे ज्या लोकांना जमिनीवर थुंकायचा सुद्धा अधिकार नव्हता, त्या लोकांनी हजारो तुमचे मुंडके कापले. ते बरोबरच केलं, तुम्ही त्याच लायकीचे होते. बांधवांनो, या एका विद्यापीठाचं झालं. आज माहितीये तुम्हाला बाबासाहेबांच्या नावावर किती विद्यापीठ आहेत? फक्त भारतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आज 15 विद्यापीठ आहेत. 15 विद्यापीठ. ज्या एका विद्यापीठासाठी आपल्या जवळपास 2 पिढ्या याच्यात गारद झालेल्या आहेत. शेकडो महिलांवर बलात्कार झाले आहेत. 19 माणसांचे मुर्दे पडलेत. हजार कुटुंब बेचिराग झालेत. झाला नाम विस्तार, विद्यापीठ बनलं. इथली पोरं सेट नेट करतात, डिग्र्या घेतात. डिग्र्या घेऊन आज आधुनिक भिकारी झाली आहेत आपली पोरं. त्यांना नोकऱ्या नाही आहेत, कारण नोकऱ्या देण्याचं काम हे फक्त टाळ्या वाजून नोकऱ्या देता येत नाहीत. जोपर्यंत तुमचा स्वतःचा मुख्यमंत्री बनणार नाही, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना सरकारी नोकऱ्या भेटणार नाहीत. खूप विद्यापीठातली मुलं पाहतोय आम्ही. आता मागच्या वर्षी किती लोकांना माहिती आहे, इथं कुणी मेडिकलच्या एनडब्ल्यूईटीची परीक्षा कुणी दिली का तुमच्या घरातल्या माणसानं? एनडब्ल्यूईटी नॅशनल जी टेस्ट आहे एमबीबीएसचा डॉक्टर बनवण्याची, 30-30 लाख रुपयाला या एनडब्ल्यूईटीचे सगळे पेपर चोरून विकले. कुणी कुणी बातम्या पाहिल्या पेपरमध्ये?
पाहिलं की नाही पाहिलं? 30 लाखाला एक पेपर, 67 मुलं सापडली. आपली पोरं बिचारी दिवस रात्र अभ्यास करतात आणि या ब्राह्मणवाद्यांची पोरं 30-30 लाख रुपये देऊन पेपर विकत घेतात. काय करणार तुम्ही अभ्यास करून? इथं कोण आहे एमपीएससीचा यूपीएससीचा अभ्यास करणारा? 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणारी पोरं आता फाशी घेऊन मरायची वेळ आली आहे. पण त्यांच्यासाठी कोणत्या जागा निघायला तयार नाहीयेत, त्यांना नोकऱ्या मिळायला तयार नाहीयेत. म्हणून मी हे फार जबाबदारीनं बोलतोय. या विद्यापीठातल्या कोणत्याही नेट सेट आणि पीएचडी केलेल्या मुलाला विचारा, अरे 50 लाख रुपये दिल्याशिवाय त्याला काही प्राध्यापक होता येतं का? कुठे गेले बोर्डे साहेब? सत्य आहे की असत्य आहे? ही परिस्थिती आहे. डिग्र्या भेटल्या, डिग्र्या खार घाला त्याचा आपापल्या घरात जाऊन जा, हळद कुंकू लावून पुजून ठेवा. छाती ठोकपणे सांगतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारचे आकडे आमच्या जवळ आहेत. नोकऱ्याच नाहीयेत. पीएचडी केलेले, नेट सेट केलेली मुलं पुण्याला आणि मुंबईला येऊन सिक्युरिटीचं काम करतात, झाडू मारण्याचं काम करतात, शिपायाची कामं करतात. मी हे बोलतोय ते सत्य आहे की असत्य? हातवरी करून सांगा. हे भाषण करायला नाही आलो मी. सत्य आहे ना? हे सत्य आहे. हे महाराष्ट्र आहे. ही भारतीय जनता पार्टी आहे. हे काँग्रेस पार्टी आहे. आमच्या अनेक लोकांना साले भाड्याचे भाजपचे आणि काँग्रेसचे पैसे घेऊन डीजे नावता आणि त्या डीजेवर नाश्ता करे. अरे भाड खाऊन नो. कुणाच्या डीजे आहेत? कुणाचा पैसा आहे? कुणाचा? या महाराष्ट्रात आज आपल्या 2,44,000 सरकारी नोकऱ्या बॅकलॉग आहे. किती बॅकलॉग आहे? 2,44,000. या नालायकांनी जर 1 मिनिटात मनात आणलं तर आज 2,44,000 मुलं सरकारी नोकरीला लागू शकतात. पण हे नोकऱ्यांचा अध्यादेश काढत नाहीत. मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आमच्या सगळ्या लोकांना कशावर नाचावं, कशावर बोलावं, अरे आयुष्य गेलं, पिढ्यान पिढ्या गेलं. ही व्यवस्था तुमच्या भाषणानं सुधारणारी नाही. हा महाराष्ट्र आहे. हा तमाशानं बिघडला नाही आणि कीर्तनानं सुधारला नाही. काय बोलतोय? हा महाराष्ट्र आहे. इथं रोज तमाशा चालू आहेत आणि रोज कीर्तन चालू आहेत. कीर्तनानं सुधारणाऱ्या अवलादी नाहीत, तमाशानं बिघडणाऱ्या अवलादी नाहीत. यांना सत्ता आणि संपत्तीची आणि जातीची मस्ती चढली आहे. यांची मस्ती उतरवायची असेल तर बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेता यांना गुडघ्यावर आणतो. किती लोकांनी एकनाथ शिंदेला बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी बघितलं की नाही? मुख्यमंत्री उभा असतो की नाही बाळासाहेबाच्या दरवाजात? अजित पवार कुठं उभा असतो? प्रकाश आंबेडकरांच्या दरवाजात. अरे तुम्हाला हे समजायला पाहिजे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या दरवाजात हात जोडून उभा असतो. ही ताकद आहे बाळासाहेब आंबेडकर. आपली माणसं बूटना शेंडा आणि खांद्यावर झेंडा, हे त्याचा नेता तो त्याचा नेता. अरे तुमच्या नेत्यांची औकात आहे का? जे आज परभणीमध्ये झालं, किती लोकांना माहिती आहे? परभणी मधल्या प्रकरणामध्ये घराघरात घुसून कॉम्बिंग ऑपरेशन करून आपल्या बाळांतीन असणाऱ्या, गरोदर असणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारलं. या पोलिसांच्या उरावर बसणारा एकच नेता असतो, प्रकाश आंबेडकर. नाही तर तुमचा प्रधानमंत्री मोदी शिखर धवनच्या बोटाला जखम झाली तर ट्वीट करतो मोदी, तेरा जखम दुरुस्त होना चाहिए. त्या अक्षय कुमारची माय मेली तर प्रधानमंत्री ट्वीट करतो, मुझे बहुत बुरा लगा. तो ऋषभ पंत क्रिकेटर, त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, प्रधानमंत्री ट्वीट करतो, ऋषभ पंत लवकर बरा झाला पाहिजे. अबे साल्यांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
इथं आमच्या वंचित समाजातल्या लोकांचे मुडदे पडतात, पण हे कधी ट्विट करायला तयार नाहीत, कधी निषेध करायला तयार नाहीत. मी आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या समोर विचारतोय, ही लढाई फक्त भाषण करून ही लढाई पूर्ण होणारी नाहीये. इथून आपण जाल आपल्या घरी, पण आपल्या प्रत्येकाला, मला माहिती आहे आपल्या मुलावर आणि मुलीवर प्रेम आहे आपलं, पण काय त्याचं भविष्य आहे. मी हे पीएचडी केलेल्या पोरांचं बोलतोय, नेट सेट इंजिनिअरिंग केलेले, मास्टर डिग्री कोर्सेस केलेल्या पोरांची अवस्था आहे. या विद्यापीठाच्या गेटवर शेकडो आपली मुलं शिकतात आणि फेलोशिपसाठी त्या पुण्यातल्या बार्टी पुढे येतात आणि आंदोलन करतात. फेलोशिप 40,000 50,000 रुपये महिन्याची फेलोशिप असते. सरकार काय यांना म्हणतं, आमच्याकडे पैसे नाही. तुमच्या स्कॉलरशिपसाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत, तुमच्या फेलोशिपसाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत. यांच्याकडे पैसे सगळ्या नागड्या उघड्या नागा साधूंच्या शाही स्नानासाठी. कोणतं स्नान आहे आता उत्तर प्रदेशात? शाही. सगळ्या साधू संतांच्या शाही स्नानासाठी 10,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. इथल्या तुटक्या मुटक्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायला यांच्याकडे पैसे आहेत, पण तुमच्या शिकणाऱ्या पोरांच्या स्कॉलरशिपचे आणि फेलोशिपचे पैसे नाही आहेत. मी आज श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं इथल्या जमलेल्या तमाम लोकांना विनंती करतोय, ही विषय फक्त ऐकून सोडून देण्याने आपली सगळ्यांची बर्बादी होणार आहे. खूप झालंय या 60-70 वर्षामध्ये, डोक्यावरून खूप पाणी गेलं, पण इथल्या ब्राह्मणवाद्यांना मला एवढंच सांगायचंय की आज तुम्ही अंदाजही लावणार नाहीत. बँगलोरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं विद्यापीठ आहे. बँगलोरमध्ये, जयपूरमध्ये. अरे एवढंच सोडा, हा नरेंद्र मोदी ज्या गुजरातवर राज्य करतो ना, त्या गुजरातच्या अहमदाबाद मध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं विद्यापीठ आहे. लखनौला विद्यापीठ, दिल्लीला विद्यापीठ, आग्र्याला विद्यापीठ, कोलकात्याला विद्यापीठ. आज भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे किती विद्यापीठ आहेत? 15 विद्यापीठ आहेत. तुम्ही बाबासाहेबांच्या एका विद्यापीठाला विरोध केला, आज भारतात 15 विद्यापीठ जन्माला आले आहेत. बाबासाहेब आंबेडकर साधारण महापुरुष नाहीये. इथल्या ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेबाला संस्कृत शिकण्यापासून विरोध केला, माहितीये? बाबासाहेबाला शिक्षण देत नव्हते, बाबासाहेबाला संस्कृत शिकायची होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत. या भारतातल्या ब्राह्मणवाद्यांनी त्यांना संस्कृत शिकवली नाही. त्यांना वाचायचं होतं मनुस्मृती. बाबासाहेबांना मनुस्मृती वाचायची होती, वेद वाचायचे होते, उपनिषदे वाचायचे होते, पण त्यांना संस्कृत शिकवली जात नव्हती. या सगळ्यांच्या छाताळावर लात मारून बाबासाहेब आंबेडकर जर्मनीमध्ये गेले आणि जर्मनीच्या बोन युनिव्हर्सिटीमधून बाबासाहेब संस्कृत शिकले. कुठं? जर्मनी, परभणी नाही, जर्मनी. आणि तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटलं पाहिजे की आज जवळपास जगातल्या 17-18 विद्यापीठांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती पुतळे उभे झाले. आज कोलंबिया, ऑक्सफर्डमध्ये, मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये, सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये आणि जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीमध्ये, जगातल्या जवळपास 20 विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे झाले आहेत. बाबासाहेब आंबेडकर अशी ताकद है, तुम जितना उनको जमीन में दफनाओगे उतनी ताकत से उभरने वाला महापुरुष है बाबा साहब आंबेडकर. जेवढा तुम्ही विरोध कराल तेवढा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार झपाट्यानं देशामध्ये पसरेल. मी अधिकच बोलणार नाही, पण मला वाटतं आपल्या सगळ्यांना हे समजायला पाहिजे की आपल्या सगळ्या तरुण मुलांच्या, आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य धोक्यामध्ये आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या येणाऱ्या पिढ्या या सन्मानानं जगल्या पाहिजे, या सगळ्यांना सन्मानानं जगवायचं असेल तर एका मोठ्या राजकीय क्रांतीची गरज आहे.
मग ही क्रांती घाम मागत असेल तर द्यावा लागतो. ही क्रांती जर रक्त मागत असेल तर द्यावा लागतो. हे फुकट होणार नाही. त्यामुळे सगळ्या फुकटांना माझं सांगणं की आपापल्या घरात बसून फुकटाचे सल्ले देऊन आपल्याला मोठा बदल करता येणार नाही. आपण सर्वजण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहूया, हे वचन या ठिकाणी आपण सगळेजण घेऊ. मी जाता जाता एवढंच सांगेल इथं जमलेल्या तमाम लोकांना की आपण सर्वजण या विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेतली पाहिजे कि सूखे हुए पेड़ों से फल लेकर बताएंगे. सूखे हुए पेड़ों से फल लेकर बताएंगे. बंजर जमीन में भी फसल लेकर बताएंगे. सपना है भीम बच्चों का यारो, इस देश की हुकूमत आज नहीं तो कल लेकर बताएंगे. या महाराष्ट्रात आणि देशात नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये एका मोठ्या राजकीय क्रांतीसाठी आपण जर सगळेजण सज्ज आहात का? हातवरी करा. हा प्रश्न टाळ्या वाजून मिटणारा नाही. माझ्या पाठीमागं घोषणा द्या, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब अमर रहे. जय भीम, जय संविधान.